नकळत जुडले प्रेम भाग 7. माधवी मॅडम म्हणाली, हो चला. सगळेजण आपले सामान घेऊन खाली उतरत असतात. सगळेजण खाली उतरतात. प्रत्येकाच्या घरातील कोणी ना कोणीतरी त्यांना घेऊन येण्यासाठी आलेलेच होते. आराध्याला नेण्यासाठी अविनाश आलेला होता. आराध्या बसमधून उतरताना अविनाश बघतो व आराध्या जवळ जातो. अविनाश म्हणाला, कशी झाली पिकनिक? आराध्या म्हणाली, खूप मस्त. आम्ही खूप एन्जॉय केला. एकदम मेमोरेबल. आराध्या खूप एक्साइटमेंट होऊन सांगत असते. अविनाश म्हणाला, नेहा कुठं आहे? दिसत नाही आहे. आराध्या म्हणाली, बसमध्ये आहे ती. येईलच की, थांब. नेहा व आदित्य एकदमच त्यांच्या जवळ येतात. आदित्य म्हणाला, हाय अविनाश, कसा आहेस तू? अविनाश म्हणाला, हाय, मी मस्त आहे. तुमची पिकनिक कशी झाली सांगा बघू एकदा. आदित्य म्हणाला, खूपच मस्त. नेहा म्हणाली, ए आराध्या, बाबा आलेले आहेत, मी जाते ग. ओके, उद्या भेटू आपण बँकेमध्ये. आराध्या म्हणाली, हो चालेल ना, बाय. नेहा म्हणाली, बाय. अविनाश म्हणाला, आदित्य, तुझ्या घरचे कोणी आले नाहीत का? आदित्य म्हणाला, बाबा येतो बोलले होते. हे काय आलेच बघ. आराध्या म्हणाली, काका कसे आहात तुम्ही? विनायकराव म्हणाले, मी मस्त आहे बाळा. तुमची पिकनिक कशी झाली? आराध्या म्हणाली, खूप छान. विनायकराव म्हणाले, अविनाश तू आलास सोय घ्यायला. रामदास काय करतो? अविनाश म्हणाला, काका बाबा जरा बाहेर गेले होते, मग मी चालू घ्यायला. आदित्य म्हणाला, बाबा दादू येणार होता ना? मग विनायकराव म्हणाले, अरे तोच येणार होता, पण अचानक त्याला काम आलं, मग मी चालू. आदित्य म्हणाला, बरं. आराध्या म्हणाली, काका काकी श्रेया सगळे कसे आहेत? मस्त आहेत का? बरं चला निघूया का मग आता? आम्ही पण खूप दमलेलं दिसतोय. दोघे पण घरी जाऊन आराम करतो. बरं काका, येतो आम्ही. अविनाश आराध्याची बॅग हातात घेत म्हणत होता. ओके बाय आदित्य. अविनाश गाडीकडे जात म्हणाला. आदित्य म्हणाला, बाय. बाय आराध्या. आराध्या म्हणाली, बाय सर. आदित्य म्हणाला, परत सर का? आराध्या म्हणाली, सॉरी, ते सवय झालेली आहे ना. बाय आदित्य. आराध्या व अविनाश घरी पोचतात. सरिता ताई आराध्याचीच वाट बघत होती. कशी झाली तुझी पिकनिक? आराध्या म्हणाली, आई खूपच मस्त झाली माझी पिकनिक. मेमोरेबल. आराध्या खूप उत्साहात बोलत होती. खूप वेळ पिकनिकच्या गमती जमती सांगत असते. बरं आई, आता मी फ्रेश होते आणि थोडा वेळ झोपते. सरिता म्हणाली, बरं चालेल बाळा. आदित्य म्हणाला, आई मला जरा पाणी देशील का ग? मंगला म्हणाली, बरं आणते थांब. आदित्य पाणी पितो तोपर्यंत श्रेया तिथे येते. दादा आलास तू? कशी झाली तुझी ट्रीप? आदित्य म्हणाला, खूप मस्त झाली ग. स्नेहा म्हणाली, खूप धम्माल केली असाल ना तुम्ही? हो, खूप धम्माल केली असेल. याआधी मी एवढी धम्माल कधीच केली नाही. आदित्य पिकनिकबद्दल खूप सांगत होता. श्रेया म्हणाली, आराध्याने मॅनेज केलेलं म्हटल्यावर तुमची ट्रीप मेमोरेबलच होणार ना. विनायकराव म्हणाले, हो, खूप गोड मुलगी आहे ती. आता भेटलेली तेव्हा सगळ्यांची चौकशी करत होती. मंगलाताई म्हणाली, हो ना, खरंच खूप मस्त आहे ती. आदित्य म्हणाला, बरं आई, मी आवरतो आता, जाते रूममध्ये. नेहमीप्रमाणे सगळे सकाळी बँकेत येतात. बँकेत आल्यावर पिकनिकमध्ये किती धम्माल केली. आपण असं बोलून चालून असतं. अमित म्हणाला, कशी झाली पिकनिक सगळ्यांची? नेहा म्हणाली, तू बोलू नकोस ना. येतो म्हणला होतास आणि ऐनवेळी आलाच नाही म्हणून सांगितलं होतं तुला. नेहा खोटं खोटं चिडवत त्याला म्हणाली होती. अमित म्हणाला, अहो मॅडम, अचानक बायकोची तब्येत बिघडली होती, त्यामुळे येता आलंच नाही. आराध्या म्हणाले, आता कशी आहे त्यांची तब्येत? बरी आहे ना? अमित म्हणाला, हो मॅडम, बरी आहे आता. चला बस झाला आता पिकनिक. सर येतीलच आता. नेहा म्हणाली, परत आणि ओरडा नको आल्या आल्या. माधवी मॅडम म्हणाली, हो ग, चला चला काम करूया. सगळे आपले काम करत असतात. तेवढ्यातच आदित्य येतो. सगळेजण त्याला गुड मॉर्निंग करत असतात व तो आपल्या केबिनमध्ये जातो. आराध्या म्हणाली, अमित, एक कॉफी आण ना मला. नेहा, तू घेणार आहेस का ग? नेहा म्हणाली, हो चालेल.
आराध्या म्हणाली, बरं 2 कॉफी घेऊन ये. अमित म्हणाला, ओके मॅडम. थोड्या वेळात अमित कॉफी घेऊन येतो. दोघी कॉफी घेत थोडा वेळ गप्पा मारत असतात. नेहा म्हणाली, आराध्या तुझं लोणचं काम झालं का गं? ते. आराध्या म्हणाली, अगं नाही गं, खेडेगावातली व्हिजिट अजून बाकीच आहे ना. आज जाऊया म्हणून सांगितलेलेच होते सर, पण काही बोललेच नाहीत गं. नेहा म्हणाली, मग जाऊन विचार ना सरांना, नाहीतर परत त्यावरून ओरडा नको तुला खायला. आराध्या म्हणाली, हो गं, कॉफी पिल्यानंतर जाऊन विचारते मी सरांना. नेहा म्हणाली, हो चालेल की. बरं चल, जाते मी, माझ्या डेस्कवर काम करते. आता हो चालेल, मी सरांकडे जाऊन येते. आराध्या म्हणाली, मे आय कम इन सर? आदित्य म्हणाला, येस कम इन. आराध्याला बघून आदित्यला पिकनिकमधली मुमेंट आठवत असतात. आज पण ती किती सुंदर दिसतेस ना. आराध्या म्हणाली, सर सर. आदित्य म्हणाला, हां हां, काय म्हणत होतीस? आदित्य थोडा भानावर येत बोलत होता. आराध्या म्हणाली, सर ते खेडेगावात व्हिजिटला जायचं आहे ना, म्हणून तुम्ही सांगितलं होतं ना. आदित्य म्हणाला, हो आज जायचंच होतं, पण कालच एवढा प्रवास करून आलेलो आहोत ना आपण, परत आज आणि इतका प्रवास, म्हणून आजचा प्लॅन कॅन्सल केला. उद्या जाऊया की तिकडं, म्हणजे राहिलेल्या 3 दिवसात डॉक्युमेंट सबमिट करता येतील आपल्याला व लोन अप्रुव्हल होईल. आराध्या म्हणाली, ओके सर चालेल, पण उद्या केव्हा निघायचं आहे? आदित्य म्हणाला, सकाळीच निघूया ना आपण, उद्या बँकेत यायला नको, परत बँकेत आलं की लेट होणार. आराध्या म्हणाली, ओके सर चालेल. सर मी येऊ का? आदित्य म्हणाला, हो चालेल. खेडेगावातील कस्टमरची लिस्ट स्पेशल काढून ठेव. आराध्या म्हणाली, ओके सर. आराध्या बाहेर येते व कस्टमरची लिस्ट काढू लागते. आदित्य अमितला कॉफी आणायला सांगत असतो. थोड्या वेळात अमित कॉफी घेऊन येतो. सर कॉफी. आदित्य म्हणाला, ठेव तेथे. अमित कॉफी टेबलवर ठेवून जात असतो. त्याला टेबलवरच्या फाईल विस्कटलेल्या दिसत असतात. तो ते व्यवस्थित करू लागला होता. आदित्य कॉफी घेत आराध्याचा विचार करत असतो आणि त्याचं लक्ष समोर जातं. ही येथे कशी काय? आता तर बाहेर गेली होती ना. आदित्य उठून तिच्या जवळ जातो. ती थोडी खाली वागते तर तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येतात. काम करताना तिला ते केस डिस्टर्ब करत होते. आदित्य गोड हसत हळूच ते केस मागे करतो आणि तिचा हात हातात घेतो. अमित म्हणाला, सर 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 तुम्ही काय करताय? अमित सरांना ओरडत असतो. अमितच्या आवाजाने आदित्य भानावर येतो. बघतो तर अमितचा हात त्याने आपल्या हातात घेतलेला असतो. ते बघून पटकन तो त्याचे हात सोडवतो व बाजूला होतो. आदित्य म्हणाला, अमित तू येथे काय करतोस? अमित म्हणाला, सर ते फाईल व्यवस्थित ठेवत होतो मी. अमित गोंधळलेल्या सुरात बोलत होता. आदित्य म्हणाला, बरं झालं असेल तर जा तू. अमित मनातच म्हणाला, हो सर. सर असे का करत होते मला काय माहिती. अमित बडबड करत बाहेर येत होता आणि आपल्या कामाला लागत असतो. आदित्य वेडासारखा का करतोस रे तू? तू आराध्याचा एवढा विचार का करतोस? त्या अमितला काय वाटत असेल तुझ्याबद्दल? कसा हात पकडलेला मी त्याचा होता. शट यार. अमित स्वतःच्या डोक्यांवर हात मारत असतो व काम करू लागतो, पण त्याच्या कामात काही लक्ष लागत नसतं. सतत आराध्याचा चेहरा त्याच्या समोर येत असतो. आराध्या म्हणाली, मे आय कम इन सर? कामात लक्षच लागत नसतं. सतत आराध्याचा चेहरा त्याच्या समोर येत असतो. आराध्या म्हणाली, मे आय कम इन सर? आदित्य म्हणाला, येस कम इन. सर ते उद्या किती वाजता निघायचं आहे आपण? आराध्याचा आवाज ऐकल्यावर आदित्य वर बघतो. नाही नाही, आराध्या नसेल. मला परत भास होत असेल का तिचा? असं म्हणून तो परत कॅम्प्युटरकडे बघत असतो. आराध्या थोडा वेळ वाट बघते, पण आदित्याचा काहीच रिस्पॉन्स येत नाही. तर ती सर सर. आराध्या त्याच्यासमोर चुटकी वाजवत बोलत असते. आराध्या म्हणाली, सर केव्हापासून बोलते मी तुमच्यासोबत? लक्ष नाही आहे तुमचं माझ्याकडे. एकटेच काय बडबड करताय? असं बोलल्यावर आदित्य जरा भानावरच येतो. ती खरंच आलेली आहे हे त्याला कळत असतं. तो हळू स्वतःला चिमटा काढतो. खरंच आले की काय? आराध्या म्हणाली, सर काय झालं?
तुमची तब्येत बरी नाही आहे का? तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? आदित्य म्हणाला, नाही, काही नाही, मी आहे व्यवस्थित. तू काय म्हणत होतीस आराध्या? आराध्या म्हणाली, सर ते उद्या किती वाजता निघायचं आहे व्हिजिटला म्हणून विचारत होते. आदित्य म्हणाला, 10 वाजता निघूया ना आपण. मी तुला पिकअप करेल तुझ्या घरातूनच. ओके. आराध्या म्हणाली, बरं चालेल ना मला. सर मी येते. आदित्य म्हणाला, हो आराध्या. आईबाबांना सांगते की ती व्हिजिटला खेडेगावात जाणार आहे म्हणून, त्यामुळे यायला वेळ होईल. सरिता म्हणाली, बरं चालेल, व्यवस्थित जाऊन या. आराध्या म्हणाली, हो ग आई. रामदास म्हणाले, कोण कोण जाणार आहात? आराध्या म्हणाली, मी आणि सर. रामदास म्हणाले, आदित्य येणार आहे काय? होय. मग काहीही काळजी करायचं कारण नाही आहे, व्यवस्थित जाऊन या. आराध्या म्हणाली, हो बाबा. आदित्य घरी पोचतो व डायरेक्ट त्याच्या रूममध्ये जातो. मंगलाबाईंना जरा वेगळंच वाटतं. आज हा काही न बोलता डायरेक्ट आपल्या रूममध्ये कसा काय गेला म्हणून. विनायक म्हणाले, अगं दमला असेल ग तो. कालच पिकनिकवरून आलेला आहे ना, परत लगेच ऑफिसला सुद्धा गेला. मंगला म्हणाली, हो असंच असेल. श्रेया, आदित्यला चहा नेऊन दे ग, जा त्याच्या रूममध्ये. श्रेया म्हणाली, हो ग आई, दे इकडं. श्रेया चहा घेऊन आदित्यच्या रूममध्ये येते. दादा चहा घे, पण आदित्यचं लक्षण असतं. श्रेया त्याच्या जवळ जाते. दादा हा घे चहा. चहाचा कप आदित्यच्या समोर धरते. श्रेया म्हणाली, तू येथे कशी काय? आणि तू का चहा आणलास? आदित्य म्हणाला, मी तुला चहा द्यायला हवा होता ना. तू बस ना, घे ना, तू चहा घे. श्रेया म्हणाली, ए दाद्या, काय चाललं रे तुझं? मी इथे कशी काय म्हणजे? काय बोलतोस काय तू? वेडा झाला आहेस की काय तू? श्रेयाच्या आवाजाने आदित्य जरा भानावरच येतो. त्याला वाटलं आराध्याच चहा घेऊन आलेली आहे म्हणून. आदित्य म्हणाला, तू आहेस सोय. मला वाटलं. आदित्य मध्येच थांबत असतो आणि गालातल्या गालात एकटाच हसत असतो. श्रेया म्हणाली, तुला कोण वाटलं ग रे दादा? आणि तू एवढा का हसतोस? तुला कोणी दिसत होतं का? दाद्या समथिंग. आदित्य म्हणाला, ए गप ग, काहीही बोलू नकोस हा. माझा मी चहा घेतो, जा तू. आदित्य मुद्दाम चिडवण्याचं नाटक करत होता. श्रेया म्हणाली, बरं बाबा, जाते मी आता. पण माझी वहिनी कोण आहे रे, ते तरी सांग ना. नंतर श्रेया आदित्यला चिडवत असते. आदित्य म्हणाला, तू आता जातेस की खाते फटकेस की देऊ तुला? जाते. श्रेया बाहेर जात बोलत होती. आदित्य मनातच म्हणाला, मला काय होतं यार, सारखी आराध्या का दिसत आहे मला? आता श्रेया आली तर तिच्यात आराध्या दिसत होती मला. सकाळी तर काय अमितलाच आराध्या केलं होतं मी यार. वेडा झालो की काय मी प्रेमात तर पडलो नाही ना? आराध्या, नाही, असं कसं होईल? काहीही विचार करतोय मी, असं म्हणतो चहाचा कप घेऊन चहा घेऊ लागतो. एक काम केलं तर श्रेयाचा फॉर्म्युला वापरला तर. ती म्हणतच असते ना, डोळे बंद केली की ज्या व्यक्तींचा चेहरा समोर येतो ती आपल्यासाठी खास असते म्हणून. करूया का मी प्रयत्न? करायला काय हरकत आहे ना? आदित्य चहाचा कप खाली ठेवतो व डोळे बंद करतो आणि त्याच्या समोर पावसात भिजवणारी आराध्या समोर येते. तसा आदित्य पटकन डोळे उघडत असतो. आराध्याच दिसते मला. खरंच मी प्रेमात पडलो की काय? हो, कारण ती नेहमी समोर असावी असं मला वाटत असतं. तिचं हसणं मनाला वेड लावून जात आहे. तिचा तो निरागस चेहरा नेहमी दिसत राहावा असं मला वाटत आहे. मग यालाच प्रेम म्हणतात का? यस, आय एम इन लव्ह. आय लव्ह हर. आय लव्ह आराध्या. आदित्य रूममध्ये वेड्यासारखा नाचत ओरडत असतो. फिरत मागे वळून बघतो तर श्रेया हाताची घडी घालून समोर उभी असते. तसा आदित्य शांत होतो आणि काहीच झालं नाही असा आव आणतो चेहऱ्यांवर. तू परत का आलीस? श्रेया म्हणाली, ती आईने जेवायला बोलवलेलं आहे ना तुला, म्हणून आली होती. आदित्य म्हणाला, बरं मी येतो 5 मिनिटात. श्रेया म्हणाली, बरं. आदित्य मनातच म्हणाला, हुश, काही ऐकलं तर नाही ना हिने? वाचलो रे बाबा आज, असं म्हणत आदित्य बेडवर बसतो. श्रेया म्हणाली, दाद्या, मला वहिनी पसंत आहे. श्रेया परत थोडे मागे येऊन बोलत होती. आदित्य दचकून उभा राहतो. ए कोण वहिनी? कोणाची वहिनी ग?
काय बोलतेस ग तू? आदित्यला काय बोलावं कळेनासं झालं. श्रेया म्हणाली, बास बास, मगाणपासून जे तू बडबड करत होतास ना, ते मी सगळं ऐकलेलंच आहे. तुझी ही लपवाछपी बंद कर आता. माझ्यापासून काहीच लपू शकत नाही आहेस. श्रेया त्याला चिडवत बोलत होती. मी सगळ्यांना जाऊन सांगते आता, असं म्हणत श्रेया खाली जात असते. आदित्य तिचा हात धरून मागे खेचत असतो. आदित्य म्हणाला, एक गप ग, जरा शांत बसशील का? तोंडात तर काहीच राहत नाही तुझ्या. बघ, तुझ्या आराध्याला अजून काहीच माहिती नाही आहे. मी तिला अजून काहीच सांगितलेलं नाही आहे. श्रेया म्हणाली, सांग ना मग. आदित्य म्हणाला, सांग ना काय सांग ना, हे काय ऑफिसचं काम आहे काय? होय, एकदम सांगायला. श्रेया म्हणाली, बरं बरं, कधी सांगणार आहेस मग सांग. मला कधी एकदा सगळ्यांना सांगते असं झालेलं आहे आता. आदित्य म्हणाला, जरा थांबशील का ग तू? आधी मला तिच्याशी बोलू तर दे ना, मग सांग घरी. श्रेया म्हणाली, बरं चालेल. आदित्य म्हणाला, पण मी सांगितल्याशिवाय कोणाला काहीच बोलायचं नाही आहे, कळालं ना तुला? श्रेया म्हणाली, हो रे दाद्या, मी ना खूप खुश आहे. मला ना तिला पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हाच आवडलेली होती ती मला. पण तुला आवडेल की नाही मला माहीत नव्हतं ना. मला आवडली बहिणी. श्रेया आदित्यला चिडवू लागली होती. आदित्यला सुद्धा हसू येत होतं. त्याला सुद्धा लाजल्यासारखं होत होतं. पण ती परत जास्त चिडवेल म्हणून कंट्रोल करत होता. मंगला म्हणाली, आदित्य, श्रेया येताय ना जेवायला? श्रेया म्हणाली, ये चल ना, आई बोलवत आहे. आदित्य म्हणाला, हो चल, सगळे जेवायला बसलेलेच असल. आई, मला उद्या यायला वेळ होणार आहे. मंगला म्हणाली, का रे, काम जास्त आहे का? आदित्य म्हणाला, नाही ग, ती उद्या खेडेगावात व्हिजिट आहे ना. विनायक म्हणाले, मग एकटाच जातोय का? आदित्य म्हणाला, नाही बाबा, मी आणि आराध्या जाणार आहोत. मंगला म्हणाली, आराध्याचं नाव घेतल्यावर श्रेया मुद्दाम खोकलते. काय ठसका लागला का? पाणी घेऊनही पण तो येणारच आहे. होय ना श्रेया? आदित्यला चिडवत असते. श्रेया, काय म्हणलीस तू? आम्हाला काही कळालं नाही. काही नाही. आदित्य तिच्या पायाला जोरात फटका मारत असतो आणि डोळे मोठे करतो आणि शांत बस म्हणून डोळ्यांनीच तिला खुणवत असतो. विनायक म्हणाला, बरं, व्यवस्थित जाऊन या. आदित्य म्हणाला, हो बाबा. आदित्य आराध्याचा विचार करत बेडवर पडलेलाच असतो. कधी एकदा दुसरा दिवस उजाडतो आणि आराध्याला भेटतो असं त्याला झालेलं होतं आणि तिचा विचार करतच झोपी जातो. दुसऱ्या दिवशी आदित्य आराध्या तिच्या घरी आणण्यासाठी जात असतो. आता घरच्यांची पण ओळख झालेलीच असते, त्यामुळे त्याला अक्वाड वाटतच नाही. आदित्य आराध्याच्या घरी येतो आणि बघतो तर काय, आराध्या त्याचीच वाट बघत बसलेलीच असते. तिला बघितल्यावर तो 2-3 मिनिटं बघतच राहतो. रामदास म्हणाले, अरे आदित्य, आलास का तू? आदित्य म्हणाला, हो काका, कसे आहात तुम्ही? रामदास म्हणाले, मी मस्त आहे बाळा. आदित्य म्हणाला, आराध्या, तयार आहेस का ग तू? आराध्या, तयार आहेस ना तू? आराध्या म्हणाली, हो मी आहे तयार. रामदासराव म्हणाले, अरे आत तर ये ना, की बाहेरूनच जाणार आहेस तू? आदित्य म्हणाला, काका तसं नाही, परत वेळ होईल ना यायला. सरिता म्हणाली, नाही होत, ये, चहा घेऊन तर जा ना. सरिता ताई, आदित्य आत येतो. आराध्या त्यांच्यासाठी चहा बनवून आणत असते. आराध्याने लॉंग रेड कलरचा टॉप, येलो लेगिन्स, 1 साईड ओढणी, हातात छोटंसं ब्रेसलेट, गळ्यात छोटंसं पेंडल, चेहऱ्यांवर हलकासा मेकअप, 1 साईड घेतलेले केस आणि डोळ्यात घातलेलं काजळ, त्यामुळे आणखीनच उठून दिसत होती. आदित्य एकटक आराध्याकडे बघत असतो. आराध्याने समोर चहाचा कप धरलेला आहे याचं सुद्धा त्याला भान नव्हते. सर, चहा, असं आराध्या बोलल्यावर तो भानावर येतो. आदित्य म्हणाला, हां घेतो मी. आदित्य स्वतःला सावरत चहा घेतो. काकी, चहा मस्त झालेला आहे. सरिता म्हणाली, अरे आराध्याने केलेला आहे तो चहा. हो का, मस्त झालेला आहे. चहा घेऊन दोघे जण निघतातच. रामदास म्हणाले, सावकाश जा रे बाळांनो आणि व्यवस्थित या. आदित्य म्हणाला, हो आई बाबा, जातो आम्ही. बाय. दोघे गाडीत बसतात व जायला निघत असतात. आदित्यने आज ड्रायव्हर सोबत आणलेलाच होता, त्यामुळे दोघे सुद्धा मागेच बसतात. सर, आज ड्रायव्हर कस काय? आदित्य म्हणाला, परत सर?
आराध्या म्हणाली, सॉरी आदित्य. आदित्य म्हणाला, खूप अंतर आहे ना, आणि आपल्याला काम पण करायचं आहे, सोबत ड्रायव्हर घेऊन आलो म्हणून. आराध्या म्हणाली, बरं झालं. आदित्य म्हणाला, बाय द वे चहा मस्त झाला होता. आराध्या म्हणाली, खरंच आवडला तुम्हाला? आदित्य म्हणाला, तू आहो जावो नको म्हणत जाऊ, तुला बोल. आराध्या म्हणाली, ओके, ट्राय करेल मी आता. हो, आवडला, मस्त झाला होता. आराध्या आदित्यला चहा आवडला म्हणून खूप खुश होते. गाडीत बसून कोणत्या कस्टमरकडे आधी जायचं, त्याचे कोणकोणते डॉक्युमेंट बाकी आहेत हे सगळ्यांची लिस्ट करत असतात. कामाच्या गोष्टी तर झाल्याच होत्या, पण अजून गाव यायला अर्धा तास बाकीच होता. दोघांना काय बोलायचं काही कळत नव्हतं. आदित्य म्हणाला, ड्रायव्हर काका, सॉन्ग चालू करा ना, तेवढाच वेळसुद्धा जाईल. आराध्या म्हणाली, चालेल ना, आवडेल मला सुद्धा. तसंही तुझी गाण्याची चॉईस आवडलेलीच आहे मला. खूप सुंदर कलेक्शन आहे तुझ्याकडे. आदित्य म्हणाला, हो का, थँक्स. वेलकम. मग मराठीचं सॉन्ग लावा की. आराध्या म्हणाली, हो चालेल ना. आदित्यने आधीच तिला आवडतील अशी गाणी पेनड्राईव्हमध्ये सेट करून ठेवलेलेच होते. काका सॉन्ग चालू करतात. ओढ तुझी छेडते मला, भास असा का तुझा सारखा, आस तुझी लागे, जीवा भास असा का तुझा सारखा. हे सॉन्ग ऐकल्यावर आदित्यला तिचे भास होत असलेले आठवत असते. झुलते का असे भोवती तुझ्या मन बावरे, झुलते का असे भोवती तुझ्या मन बावरे. हा गाणं चालू असतं. आदित्य हळूच आराध्याकडे बघत होता. अशीच गाणी ऐकत बघता बघता गाव येते. दोघे जण पत्ता विचारत विचारत कस्टमरकडे पोचत असतात. नेहमीप्रमाणे आराध्याच कस्टमरला हँडल करत असते. बऱ्याचपैकी कस्टमर झाले. लास्टचा एकच कस्टमर राहिलेलाच होता, पण तो कुठेतरी बाहेर गेलेला होता. त्याला यायला 1 तास तरी लागणारच होता. आदित्याला व आराध्याला काय करायचं काही कळत नव्हतं. आराध्या, काय करूया आपण? 1 तास थांबावं लागणार आहे अजून. थांबूया आदित्य, कारण परत एका कस्टमरसाठी येणं आपल्याला शक्य होणार नाही आहे ना, आणि आपल्याकडे फक्त आजचाच दिवस आहे. आदित्य म्हणाला, बरं थांबूया ना मग, पण 1 तास करायचं काय आहे साहेब? येथे एक छोटंसं मंदिर आहे, खूप मान्यता आहे या मंदिराची, तिथे जाऊया का? तेवढाच आपला वेळ सुद्धा जाईल. आराध्या म्हणाली, हो चालेल ना सर. आदित्य, चालेल ना. दोघे त्या मंदिराजवळ येतात. मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतात व तिथेच पायरीवर बोलत बसत असतात. तेवढ्यातच तिथे एक आजी येते. तिला मंदिरात जायचं असतं, पण तिला पायऱ्या चढता येतच नव्हत्या. आदित्याचं व आराध्याचं लक्ष त्या आजींकडं जात असतं. मग दोघे जण त्या आजीजवळ येतात. आजी, आम्ही घेऊन जाऊ का तुम्हाला मंदिरामध्ये? आजी म्हणाली, हो रे बाळांनो, चालेल मला. दोघेजण आजींना मंदिरात घेऊन येत असतात. आजी दर्शन घेतात व त्यांच्या जवळ येतात. बाळांनो, तुमच्यामुळं मला दर्शन घेता आलेलंच आहे. देव तुमचं कल्याण करन, तुमचा संसार सुखाचा होईल. आजी असं बोलल्यावर आदित्य व आराध्या एकमेकांकडे बघायला लागत असतात. बाळांनो, मला खाली सोडाल का रे? असं बोलल्यावर दोघे भानावर येतात. हो हो आजी, का नाही? आदित्य म्हणाला, सोडतो की. असं म्हणत आदित्य व आराध्या आजींना पायऱ्या उतरून खाली सोडत असतात. बघता बघता 1 तास कधी झाला हे सुद्धा त्यांना कळालं नाही. आराध्या म्हणाली, निघूया का आता? आदित्य म्हणाला, त्या कस्टमरला कॉल केला होता, तो आलेला आहे आता. आराध्या म्हणाली, हो चालेल ना मग. दोघे पण कस्टमरला भेटत असतात. त्यांचं लोन काम फायनल करून दोघे घरी जायला निघत असतात. आराध्या दिवसभराचा एवढा प्रवास व काम यामुळं दमलेलीच होती. त्यामुळं तिला झोप लागते व झोपेतच नकळतपणे तिचे डोके आदित्याच्या खांद्यांवर येतं. आराध्या इतक्या जवळ आल्यामुळं आदित्याला 2 मिनिटं काही सुचतच नाही. तो आराध्याकडे बघतच राहतो. तिचा तो स्पर्श त्याला मोहरून टाकत असतो. तो तिच्याकडे बघत असतो. तेवढ्यातच एक वाऱ्यांची मंद झुळूक येते. त्यामुळं आराध्याच्या चेहऱ्यावर एक केसांचा बट येत असते. आदित्य ती हळूवार बाजूला करत असतो. आराध्याचं ते सौंदर्य तो खूप निरखून बघत असतो. तेवढ्यातच त्याच्या मनात येते तिला उठवावं का म्हणून. नको, राहू दे, दमलेली आहे ती.
झोपू दे तिला थोडा वेळ, असं म्हणत आदित्यही थोडा वेळ डोळे बंद करून शांत बसत असतो. थोडा वेळ प्रवास केल्यानंतर गाडी अचानक बंद पडत असते. तशी आराध्याला जाग येते. बघते तर तिचं डोकं आदित्यच्या खांद्यांवर असतं. तिला थोडं अवघडल्यासारखं होत होतं. आराध्या म्हणाली, सॉरी आदित्य, ते चुकून झालं माझ्याकडनं. आदित्य म्हणाला, इट्स ओके आराध्या, होतं असं कधीतरी. तेवढ्यातच ड्रायव्हर काका येतात. साहेब, गाडी बंद पडलेली आहे माझ्याकडून, दुरुस्त होईना झालेली आहे. मेकॅनिकलला बोलावं लागणार आहे आपल्याला. आदित्य म्हणाला, ओके चालेल ना, घ्या त्यांना बोलावून. काका, किती वेळ लागेल आपल्याला पण? साहेब, तासभर तरी लागेलच. बरं, मग आम्ही येथे थोडा वेळ फिरून येतो. दुरुस्त झाली की मला फोन करा. ड्रायव्हर म्हणाला, हो साहेब. दोघेजण खाली उतरतात व फिरायला जात असतात. संध्याकाळची वेळ असते. सूर्य मावळत असतो. त्यामुळे आकाशात लालसर असा रंग दिसत होता. आजूबाजूला डोंगर, सगळीकडे हिरवळ, त्यातून वाहणारी नदी आणि सुटलेला वारा. खूप छान दृश्य होतं तिथलं. आराध्या व आदित्य हे सगळींकडे फिरून बघत असतात. फिरता फिरता आराध्या थोडी पुढं जाऊन ते सौंदर्य पाहत असते. किती सुंदर दिसते नाही, असं वाटतंय तिला बघतच राहावं. एक फोटो तर काढू शकतो ना आपण. आदित्य तिच्या न कळत तिचा फोटो काढत असतो. आदित्यचा फोन वाजतो. काकांचा फोन, बहुतेक गाडी दुरुस्त झाली असं त्याला वाटत होतं. आदित्य म्हणाला, हा काका बोला ना. काका म्हणाले, साहेब, गाडी झाली दुरुस्त. आदित्य म्हणाला, हो आलोच आम्ही आता, लगेच येतो. आराध्या थोडे पुढं गेली होती. आदित्य तिला बोलवायला जातो. आराध्या, गाडी झाली दुरुस्त, चल निघूया का आता? आराध्या म्हणाली, झाली का सुरू? आराध्या एवढूसं तोंड करून बोलत होती. आदित्य म्हणाला, काय झालं, चेहरा का असा केलास तू? आराध्या म्हणाली, ते काही नाही. आदित्य म्हणाला, सांग ना, काय झालं? काही पाहिजे होतं का तुला? आराध्या म्हणाली, काही नाही आदित्य, इथं खूप छान वाटत आहे ना, म्हणून जावंसं वाटत नाही आहे. किती सुंदर परिसर आहे ना हा. आपल्याकडे असा पाहायला मिळतच नाही ना. आणि किती शांत आहे ना. अशी शांतता अनुभवायला मिळतच नाही आपल्याकडे. सतत कसला ना कसला आवाज असतो. आदित्य म्हणाला, मग थांबूया का थोडा वेळ आपण इथेच? आराध्या म्हणाली, नाही नको, आधीच खूप वेळ झालेला आहे. त्या तिकडं थोडी रेंज पण नाही आहे माझ्या मोबाईलला. घरी पण फोन करता येत नाही आहे मला. नको, जाऊया आपण. आदित्य म्हणाला, बरं तू म्हणशील तसं करूया. निघूया का मग? आराध्याला घरी यायला खूप वेळ होत होता. सरिताताई खूप काळजी करत होत्या. त्या आराध्याची वाट पाहत दारातच थांबलेल्या होत्या. तोपर्यंत आराध्या घरी येते. तिला पाहिल्या पाहिल्या ओरडायला लागत असतात. किती वेळ होणार होता तर फोन करून सांगता येत नाही का ग तुला? मी किती काळजी करत होती तुझी. आराध्या म्हणाली, अगं आई, ऐकशील का ग माझं थोडं? सरिता म्हणाली, अजिबात ऐकणार नाही मी. तुला मी किती वेळा सांगितलं ग, तुला वेळ होत असेल तर मला फोन करून सांगत जा म्हणून. तुला मागच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं ना की मला एकदा एक फोन करून सांगत जा म्हणून. आदित्य म्हणाला, काकी, आराध्याची काही चूक नाही आहे त्यामध्ये. सरिताताईंनी आदित्यला पाहिलेलंच नसतं. ते आपल्या आराध्याला ओरडत असतात. आदित्यला पाहिल्यावर त्या सुद्धा शांत होतात. आदित्य म्हणाला, अहो काकी, काय झालं? आम्ही वेळेतच आलो असतो, पण मध्येच आमची गाडी बंद पडली होती. त्यामुळे वेळ झाला आम्हाला. आणि फोन करायचं म्हटलं तर तिकडं रेंजच नव्हती मोबाईलला. त्यामुळं फोन सुद्धा करता आलाच नाही आम्हाला. सरिता म्हणाली, हो रे बाळा, पण काळजी तर वाटणारच ना. आदित्य म्हणाला, हो काकी, तुमचं बरोबरच आहे ना. बरं चला, मी आता निघतो, असं म्हणत होता. रामदास म्हणाले, अरे आता जेवूनच जा ना. आदित्य म्हणाला, नको काका, घरी वाट बघत असतील माझे सगळे. परत कधीतरी येईलच मी नक्की. रामदास म्हणाले, बरं, व्यवस्थित जा बाळा, आणि घरच्यांना विचारलेलं आहे म्हणून सांग सगळ्यांना. चला काका, निघतो मी आता. आदित्यला आराध्यापासून लांब जायचंच नसतं असं त्याला वाटत होता, पण त्याला घरी जायचं असतं. त्याचा नाईलाज होत होता. आदित्य गेल्यावर आराध्या सरितांना, हे बरं आहे, मी मगांपासून सांगण्याचा प्रयत्न करत होते तर माझं ऐकत नव्हतीस ना तू. आणि आदित्याने सांगितलं तर लगेच शांत झालीस. मी पण तेच सांगणार होते ना ग आई तुला.
आराध्या थोडं चिडून बोलतच होती. सरिता म्हणाली, आराध्या, काळजी वाटत होती ग मला, म्हणून मी ओरडत होते ना तुझ्यावर. आराध्या म्हणाली, आराध्या थोडं चिडून हॉलमध्ये येऊन बसत असते. आराध्या म्हणाली, बाबा, दादा कुठं आहे? रामदास म्हणाले, अगं तो बाहेर गेलेला आहे. त्याचं काहीतरी काम होतं म्हणून गेलेला आहे. येईल थोड्या वेळातच. आराध्या म्हणाली, बरं मी आवरून येते. आराध्या फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसत असते. तोपर्यंत अविनाश सुद्धा आलेलाच असतो. आराध्याचा चेहरा बघून त्याच्या लक्षात येतं की काहीतरी भिनसलं आहे म्हणून हिचं. मग तो बाबांना खुणवत विचारत असतो, काय झालं म्हणून. रामदासराव म्हणाले, पण खुणवतच सांगत असतात. चिडलेली आहे आई म्हणून ती रागावलेलीच आहे. सरिता म्हणाली, राग गेला असेल तर जेवूया का आता? आराध्या म्हणाली, काय ग आई, मी चिडलेली याचं काहीच नाही का ग तुला? उलट मलाच ओरडत आहेस तू आता. आराध्या रागाने बोलत होती. रामदासराव म्हणाले, बाळा, आई काळजीने म्हणत होती ना. एवढं काय चिडण्यासारखं काय झालं होतं सांग बघू. तू पण समजून घ्यायचंस ना. आराध्या म्हणाली, सॉरी, चला जेवूया. अविनाश म्हणाला, अरे वा, लगेच राग गेला. पण सुधारणा झाली आता आराध्यामध्ये. आराध्या म्हणाली, गपरे दाद्या, तू पण ना, नाही तर आता तुझ्यावर चिडेल बघ मी. अविनाश म्हणाला, सॉरी, नाही चिडवणार ग. जेवण कर तू आता शांतपणे आणि झोप. दमली असशील ना तू आता म्हणून. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.